नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, 6 मेला स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण स्वामींची पूजा आणि स्वामींची सेवा, अभिषेक करताना काय काय करायची आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, ज्यांनी पूजा मांडणी सेपरेट केली आहे त्यांनीही ही सेवा करायची आहे, आणि ज्यांनी देवघराच्या समोर बसून जे गुरुचरित्र वाचत आहेत त्यांनीही ही सेवा करायची आहे. आता बघा, तुमच्याकडं स्वामींची मूर्ती, फोटो किंवा दत्तगुरूंची मूर्ती, फोटो जे काही असेल ते त्या दिवशी तुम्हाला 6 तारखेला छान पुसून वगैरे घ्यायचे आहे, जर फोटो असेल तर. आणि मग सेवा तुम्हाला म्हणायची आहे. आणि जर मूर्ती असेल तर छान स्वामींची मूर्ती किंवा दत्तगुरूंची मूर्ती छान तुम्ही एका तांबणामध्ये घ्या, खाली थोडेसे तांदूळ घ्या. आणि बघा, जनरली मी काय करते, कित्येक वर्ष झाले आता स्वामींना उटणं हे खूप आवडतं, तुम्हालाही माहिती आहे. तर उटणं घालून मी दर गुरुवारी अभिषेक माझा असतोच, पण असं काही असेल पुण्यतिथी, प्रगट दिन, अक्षयतृतीया वगैरे तेव्हासुद्धा मी उटणंच वापरते. तुमच्याकडे उटणं नसेल तर काहीही हरकत नाही. तुम्ही पहिली पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने आणि मग परत पाण्याने तुम्ही अभिषेक स्वामींना घालू शकता. तर बघा, आता आपण स्वामींची मूर्ती छान स्वच्छ करून घेतलेली आहे. खालचं जे तामण आहे तेही छान धुवून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. परत स्वामींची मूर्ती छान पुसून स्वच्छ ठेवायची आहे. आणि स्वामींना पाण्याने आपल्याला अभिषेक इथे करायचा आहे, पाण्यानेच करायचा आहे. बघा, जेव्हा तुम्ही पाण्याने अभिषेक करता तेव्हा तुम्हाला 16 खेपा पुरुष सूक्त म्हणायचे. आता पुरुष सूक्त आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकमध्ये सुद्धा आहे, किंवा तुम्ही यूट्यूबवर पण ते लावून देऊन ऐकत किंवा श्रवण करत तुम्ही अभिषेक करू शकता. बघा, 16 खेपा पुरुष सूक्त आणि 1 वेळा तुम्हाला पवमान सूक्त म्हणायचं आहे. बघा, पुरुष सूक्ताला जरी 16 वेळा असेल ना, जरी वेळ लागला तरी ह्या दिवशी करा. बघा, स्वामींची पुण्यतिथी आहे. अजिबात कुठल्याही सेवेमध्ये शॉर्टकट मारू नका. स्वामींनी आपल्याला इतकं भरभरून दिलेलं आहे आणि देत आहेत, त्यामुळे अजिबात ही सेवा चुकवू नका. आता बघा, अगदीच तुम्हाला टाईम नसेल तर एकदा पुरुष सूक्त, एकदा पवमान सूक्त, पण ॲटलिस्ट अभिषेक करताना पाण्याचा 108 खेपा श्री स्वामी समर्थ तरी म्हणा. पाणी घालता घालता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत ते अभिषेक करा. ते झाल्यानंतर तुम्ही ते पाणी सगळ्या तुमच्या फॅमिली मेंबर्स, जेवढी घरातली लोक आहेत त्यांना द्या आणि ते ग्रहण करायला सांगा. ते अभिमंत्रित पाणी आहे. त्यानंतर स्वामींची मूर्ती परत आपापल्या जागी, म्हणजे जिथं तुम्ही मांडणी केली आहे किंवा तुमचं देवघर असेल तिथं छान ठेवून द्या. त्यांना केशरयुक्त किंवा नॉर्मल तुमच्याकडे अष्टगंध असेल तर अष्टगंध लावा. त्यानंतर छान कुंकू लावा. आणि त्यानंतर स्वामींचं अतिशय प्रिय म्हणजे हिना अत्तर. बघा, आपल्या सगळ्या स्वामी भक्तांच्याकडे हे हिना अत्तर नक्कीच असते. नसेल तर तुम्ही जवळच्या केंद्रात किंवा मठातनं घेऊन या. तर छान स्वामींना इथं हिना अत्तर लावा. त्यानंतर जे काही वस्त्र तुम्ही घालणार आहात ते वस्त्र छान नवीन छान परिधान करा स्वामींना, म्हणजे छान घाला त्यांना. आणि त्यानंतर जे काय तुम्ही छोटा हार किंवा स्वामींच्या गळ्यात जर माळ घालणार असाल तर छोटीशी माळ, किंवा फेटा घालणार असाल तर फेटा, हे सगळं तुम्ही घाला त्यांना. छान स्वामींच्या मूर्तीला सजवा. फोटो असेल तर फोटोलासुद्धा तुम्ही छान वस्त्र घाला, छोटासा हार आणून घाला, किंवा पिवळी फुलं किंवा लाल फुलं, गुलाब किंवा कुठली लाल फुलं किंवा पिवळी फुलं मेन जी आहे ती, तर पिवळी फुलं घाला आणि छान सजावट ही करून घ्या. बघा, इथं मी छान आता पूर्ण सजावट करून घेतलेली आहे. स्वामींच्या पादुका, त्यानंतर स्वामींचा फोटो, महाराजांचा फोटो, कलश आहे. सगळीकडं जसं तुम्हाला जमेल, यथासांग यथाशक्ती जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही छान सजावट करून घ्या. त्या दिवशी आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे, सो महत्त्वाचा दिवस आहे. त्यानंतर तुम्ही छान उदबत्ती दाखवा. त्यानंतर धूप घाला, छान धूप दाखवा, कारण स्वामींना आणि दत्तगुरूंना धूप हा अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे धूप दाखवा आणि धूप घाला आणि धूप पण दाखवा. आणि त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आता बघा, पहिली आरती गणपतीची, त्यानंतर
शंकर भगवानांची एक देवीची आरती म्हणा आणि त्यानंतर स्वामींची आरती म्हणा. आता स्वामींची आरती म्हणताना तुम्ही कुठलीही म्हणू शकता. माझ्या 2 आवडत्या आरत्या आहेत त्या म्हणजे जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे, अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. ही मला खूप आवडते. आणि स्वामींची दुसरी आरती म्हणजे जय देव जय श्री स्वामी समर्था, आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा, जय देव झेली खेडे ग्रामी तू अवतरलासी. ही आरती मी कायम ह्या 2 आरत्या म्हणत असते कारण मला त्या खूप आवडतात. तर तुम्ही कुठलीही स्वामींची आरती म्हणा आणि त्याच्यानंतर मात्र दत्तगुरूंची आरती आपल्याला म्हणायची आहे. बघा, दत्तगुरूंची आरती तुम्ही त्रिगुणात्मक मूर्ती दत्ता हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ही म्हणू शकता. आणि त्याच्यानंतर कृष्ण पंचगंगा संगमस्थान, चरित्र धावून गेले गाणगापुरी गमन, तेथे भक्त श्रेष्ठ विक्रमती जाण, विश्वरूपेत या दिधले दर्शन, जय देव जय श्री गुरुदत्ता, नरहरी गुरुदत्ता, नरसिंह सरस्वती, जय विश्वंभरिता, श्री देव जय देव ही आरती म्हणायची आहे. या दोन्ही आरत्या माझ्या खूप फेवरेट आहेत आणि दत्तगुरूंच्याच आहेत. त्या तुम्ही दोन्हीही आरत्या म्हणायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला छान जो नैवेद्य तुम्ही केलेला आहे तो नैवेद्य दत्तगुरूंना स्वामींना हा दाखवायचा आहे. आणि तुम्हाला 3 नैवेद्याचे ताट करायचे आहेत. बघा, तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण जर करत असाल तर तुम्ही 3 नैवेद्य हे तुम्ही दाखवले पाहिजे. त्या दिवशी आपल्या गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता पण आहे, त्यामुळे छान नैवेद्य दाखवा. एक सवाशीण किंवा कुठलंही जोडपं जर तुम्हाला मिळालं तर त्यांना घरी जेवायला बोलवा. त्या दिवशी केंद्रात मठात जाऊन अन्नदान करायला विसरू नका. जमलंच तर शिदा द्या. स्वामींना जाताना काहीतरी मिठाई किंवा काहीतरी फळं घेऊन जावा. आणि यथासांग पूजा करा. त्या दिवशी जेवढी सेवा करता येईल तेवढी सगळी सेवा करा. भले तुम्ही समजा गुरुचरित्राचं पारायण केलं नाही तर त्या दिवशी एक पाठ तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं करू शकता किंवा संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकता किंवा कुठलीही दत्तसेवा तुम्ही करा किंवा 108 केपा जप जरी केला दत्त महाराजांचा तरीही हरकत नाही. सेवा करणं हे महत्त्वाचं आहे. छोटी मोठी ते आपल्यावरच अवलंबून असतं. त्यामुळे सेवा नक्की करा. स्वामी पुण्यतिथी ही छान साजरी करा आणि मठात किंवा केंद्रात जाऊन दर्शन घ्यायला विसरू नका. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.